तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मी केदार पाटील स्वागत करतो तुमचं अजून एका आपल्या महाराष्ट्र दौरा सिरीजच्या नवीन एपिसोडमध्ये। आणि आज मी आलेलो आहे दापोलीमध्ये। दापोली ह्या ठिकाणाला मिनी महाबळेश्वर सुद्धा म्हणतात, कारण की इथे 12ही महिने थंड वातावरण असतं। आणि दापोलीच्या अशा ठिकाणी एक महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट असा एक रिसॉर्ट आहे, ज्याचं नाव आहे पितांबरी ॲग्रो टुरिझम रिसॉर्ट। तर मग आपण आज त्या रिसॉर्टला व्हिजिट करायला आलेलो आहोत। दापोलीच्या या पितांबरी ॲग्रो टुरिझम रिसॉर्टमध्ये तुम्हाला दापोलीचं पहिलं आणि एकुलतं एक आयुर्वेदिक गार्डन बघायला मिळतं। तर ह्या रिसॉर्टमध्ये खूप ॲक्टिव्हिटीज आहेत तुम्हाला करायला। पितांबरी ॲग्रो टुरिझम रिसॉर्टमध्ये दापोलीमधलं पहिलं आणि एकुलतं एक आयुर्वेदिक गार्डन आहे, पूल आहे, नंतर इथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज होतात, बॉनफायर होतो आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन आहे। इथे ह्यांचं स्वतःचं एक रेस्टॉरंट आहे सुरुची नावाचं, जिथे आपल्याला ऑथेंटिक फूड ट्राय करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता। आणि प्लस त्यानंतर आपल्याला इथे बैलगाडी सुद्धा आहे, तर मग बैलगाडीमध्ये बसून आपण तो एक एक्सपिरियन्स घेऊ शकतो। आणि यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिक सायकल आणि ऑटो सुद्धा आहे, तर मग तुम्ही त्या सायकलवरती किंवा ऑटोवरती बसून हा पूर्ण परिसर तुम्ही एक्सप्लोअर करू शकता। तर मग विदाउट वेस्टिंग युअर टाइम आपण हा एपिसोड सुरू करूया। मी तिथे लंच करणार आणि तुम्हाला दाखवणार की ऑथेंटिक फूड मी आज काय ट्राय करतोय, आणि मग आपण पूर्ण ह्या परिसराचा टूर देऊ तुम्हाला एक मस्तपैकी। तर मग शेवटपर्यंत व्लॉग बघा, कारण की व्लॉगच्या शेवटला मी सगळे डिटेल्स देणार आहे तुम्हाला ह्या जागेचे। तर मग चला सुरू करूया। तर मग हे जे आता तुम्ही रेस्टॉरंट बघताय ते आहे पितांबरी ॲग्रो टुरिझमचं स्वतःचं रेस्टॉरंट, रुचियाना द रिच टेस्ट। इथे तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही फूड ऑप्शन्स अवेलेबल आहेत। तर मग आता तुम्हाला दाखवतो मी रेस्टॉरंट एरिया कसा आहे। इथे त्यांनी असं वेलकम बोर्ड लावलेला आहे आणि मग एंटर केल्यानंतर तुम्हाला बघायला मिळतं आहे हा असा पूर्ण एरिया आहे इथे, जिथे तुम्ही लंच, ब्रेकफास्ट, डिनर वगैरे करू शकता। आपल्या इथे रिसेप्शन एरिया आहे, जिथे तुम्ही ऑर्डर वगैरे देऊ शकता। आणि इथे खूप जास्ती ऑक्युपन्सी आहे, आरामात 50 लोक वगैरे बसू शकतात इथे जेवायला। तुम्ही मोठा ग्रुप असाल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे। आणि फॅन्स वगैरे, AC वगैरे सगळं आहे इथे। अँड ऑथेंटिक फूड इथे खूप काय मिळेल तुम्हाला। तर मग आता इथे मी बघतो काय खायला आहे आणि ऑर्डर करतो आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो। तर मग चला। तर मग काहीच आता पितांबरीच्या आपल्या लोकांनी माझ्यासाठी एक व्हेज थाळी आणलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवतो किती सुंदर दिसतंय हे। तर मग यांनी मला 2 चपात्या दिल्या आहेत, गाजर हलवा दिला आहे, डाळ दिली आहे, ही फणसाची भाजी आहे, ही काजूची भाजी आहे, हे ताक आहे। इथे पापडासोबत आपल्याला 3 प्रकारच्या वेगवेगळ्या चटण्या आणि लोणचं मिळालेलं आहे। आणि हे आपल्याला उकडीचे मोदक मस्तपैकी दिलेले आहेत त्या लोकांनी खायला। हो, काय सुंदर दिसतंय हे, वाव। तर मग आता मी हे खातो आणि तुम्हाला मग नंतर सांगतो की ह्याची टेस्ट वगैरे कशी आहे, सगळं सांगतो, रिव्ह्यू देतो प्रॉपरली। आता मला भूक लागली आहे, तर मग आता मी ह्याच्यावरती ताव मारतो, मग आपण भेटू लवकरच। मग तुम्हाला इथे अजून ज्या गोष्टी करण्यासारख्या आहेत त्या करण्यासाठी तुम्हाला मी लगेच घेऊन जातो। तर मग जेवण झालेलं आहे आता आपलं फायनली, आणि आता मी पूर्ण ही प्रॉपर्टी एक्सप्लोअर करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे। यार खूप मोठी प्रॉपर्टी आहे ही, 50 का 56 एकरमध्ये इथे जागा आहे ह्यांची। आणि त्याच्यातल्या थोड्या भागामध्ये त्यांनी पूर्ण हा मोठा रिसॉर्ट बांधला आहे। तर मग आता आपण जातोय। मी तुम्हाला पहिले डॉर्मेटरी दाखवतो जिथे मी राहतोय। त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे स्टेज अवेलेबल आहेत, रूम्स आहेत प्रायव्हेट आणि AC, नॉन AC दोन्ही आहे, आणि डॉर्मेटरी सुद्धा आहे। तर मग आता मी तुम्हाला पहिले डॉर्मेटरी दाखवतो जिथे मी राहतोय। तर मग डॉर्मेटरीचा हा असा परिसर आहे, आणि इथे समोर एक लहान मुलांना खेळण्यासाठी त्यांनी गार्डन वगैरे पण बनवलेलं आहे। तर मग इथे झोपाळा, सीसॉ, सगळ्या गोष्टी आहेत इथे। आणि मग आता आपण डॉर्मेटरीमध्ये एंटर करूया। डॉर्मेटरीमध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला हा असा एक मोठा रूम मिळतो, जिथे त्यांनी 6 बेड असे सिंगल लावलेले आहेत, आणि डबल ऑक्युपन्सीचे सुद्धा लावलेले आहेत। जर तुम्ही कपल असाल किंवा तुम्ही फ्रेंड्स वगैरे असाल, तर मग मुलांचा ग्रुप वगैरे आला असेल किंवा ऑफिस कलीग असाल, तर मग तुम्ही इथे आरामात ह्या रूममध्ये सगळे राहू शकता। आणि इथे त्यांनी अशी लॉकर सिस्टीमसुद्धा दिलेली आहे, प्रत्येकाला एक पर्सनल चावी त्याची, आणि हा आपल्याला एवढा लॉकर मिळतो। आणि मग इथे आपलं कॉमन वॉशरूम आणि बेसिन वगैरे आहे।
महत्वाची गोष्ट म्हणजे भाई इथे स्टार गेजिंग सुद्धा होते. इथे एक मोठी टेलिस्कोप आहे त्यांच्याकडे. तर मग आज रात्री मस्त स्टार गेजिंग सुद्धा करणार आहे, कारण की मी 4-5 दिवस झाले रात्री आकाशात मस्त तारे दिसत आहेत. इथे ढग पूर्ण अशी क्लिअर असतात. मुंबईला मोस्टली एवढी दिसत नाहीत, बट इथून मी रात्रीचं खूप आकाश बघतोय, तारे वगैरे बघतोय, फोटोग्राफी करतोय वगैरे, मस्त मजा येते. तर भाई मस्त सनसेट होतोय समोर आणि मी आता माझ्यासाठी एक मस्त कॉफी मागवलेली आहे. तर मग आता मी कॉफी पिणार आहे आणि मग नंतर आपण जाणार आहोत नर्सरी बघायला आणि आयुर्वेदिक गार्डन बघायला आणि बैलगाडीमध्ये सुद्धा मी बसणार आहे. तर मग आय एम प्रिटी एक्साइटेड. फायनली मी नर्सरी बघायला जातोय. तर मग बघूया आपण तिकडचा एक्सपिरियन्स कसा असणार आहे. तर मग ही आहे इकडची नर्सरी. तुमचं स्वागत नर्सरीमध्ये करतो. ही आपली फुलांची नर्सरी आहे, त्यामध्ये बरीचशी फुलझाडं आपल्याकडे आहेत. काही 12 महिने टिकणारी झाडं आहेत. ती गुलाब, जाई, मोगरा, सोनचाफा, रातराणी अशी बरीचशी अशी प्रकारची 12माही टिकणारी आहेत. काही आपण सिग्नल प्लॅन्ट म्हणतो, साधारण 2 महिने 3 महिने टिकणारे अशी काही आहेत. त्यामध्ये शेलोशी आला, गजणी आला, पिटोणी आला, असे बरेचसे प्रकार नावं आपण घेतली तर बरेच नावं भेटली जातात. त्यानंतर इंडोर प्लॅन आले, मनी प्लॅन्टपासून ते अनेक प्रकारचे आपल्याकडे आहेत. त्यानंतर आपण वॉटर लिलीमध्ये पण प्रकार आहेत. ते कमळमध्ये वॉटर लिली आहे, ती मोरपंखीमध्ये, पानकोबी असे बरेचसे प्रकार वॉटर लिलीमध्ये पण आहेत. अशी आपण ही नर्सरी केलेली आहे. तुम्हाला हे वॉटर लिलीमध्ये प्रकार बघायला भेटेल, कलरही आहेत फुलांचे. कमळामध्येचे प्रकार आहेत. सकाळचं असं वेळ असते तरी फुलं बघायला भेटली असती. सकाळी परत. हां, पुढे ते मोरपंखी वॉटर लिली आहे आणि ही पानकोबी म्हणून ओळखली जाते. पाण्यामध्ये ती राहू शकते. भारी आहे, काहीतरी वेगळंच आहे. हां, त्यानंतर इंडोर पण आपले घरी आहेत. ओके. आपण एक गुलाब एक इंडोर कोकोपेटामध्ये तयार केलेलं आहे. ओके. एल्गोमा स्नो आणि व्हाईट असे 2 प्रकार आहेत. हे 2 का? हे आणि हा मनी प्लॅन्ट आहे. येलोमध्ये, पिवल्यामध्ये मनी प्लॅन्ट तयार केलाय. ती फिश लिली, आपण लिली ओळखली जाते. हा रबर प्लॅन्ट आहे. हे मोरपंखी आहे. हे सिंगोमिन आहे. आणि हे एल्गोमा व्हाईट आणि रेड आणि येलो असे 2-3 प्रकार आपल्याकडे आहेत. ह्या सगळ्याचे सीड्स आपल्याला इथे आपण ही झाडं तयार करतो. आपण काही गुट्टी कलम बांधून तयार करतो. ओके. काही आपण असे सीड्स पासून तयार करतो. अच्छा. असे बरेचशा प्रकारे आपण झाडे इथेच तयार करतो. ओके ओके. कारण की मी खूप पहिल्यांदा बघतोय, तर मग मला माहित नाही ते मिळतात की नाही आपल्या महाराष्ट्रात, कुठे विकत नाही. महाराष्ट्रात मिळत आहे कुठे. आपण शहर ठिकाणी गेलो, धरून पुण्या साईडला, तर ही झाडं सगळ्या प्रकारची मिळतात. तर आपल्या पितांबराचं प्रोजेक्ट आहे, आपण ही सगळी बनवतोय झाडं आणि स्वतःच करतोय. हे प्रोजेक्ट म्हणून नर्सरी ओपन केलेली आहे. ओके. त्यानंतर इथे शेवंतीचा प्रकार आहे आपल्याकडे. हा काय? शेवंती म्हणून ओळखली जाते याला. मस्त आहे. हा, हे म्हणजे हँगिंग पॉट पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपण ते वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तयार करून देऊ शकतो. राईट राईट. त्यानंतर आपल्याकडे 12माही टिकणारी झाडं आपण तयार केलेली आहेत. मोठी आहे नर्सरी. एक गुलाबाची व्हरायटी तुम्हाला बघायला भेटेल. वेगवेगळे प्रकार आहेत फुलांचे. खूप प्रकार आहेत. बरेचसे प्रकार आपल्याला बघायला भेटतील. गावठी गुलाब पण तिकडे आहे. त्यानंतर सोनचाफा पण आपल्याकडे आहे. या आपण हे जास्वंदीचे प्रकार आहेत. लाल, पिवळा, येलो, व्हाईट असे जास्वंदीचे प्रकार आहेत. तिथे पुढे लिलीचा प्रकार आहे. हारामध्ये आपण जी हार टाकतो, ती झाड आहे. ओके. हारामध्ये जी टाकतो लिली, हे बघा, हे
हे हारामध्ये टाकतो ते. ओके ओके. आणि हे कुंदाचं झाड आहे, आपण ते गजऱ्यामध्ये विणलं. आणि ते सदाफुलीचं झाड आहे. बरोबर. आणि हे इंडोर प्लॅन आहे, बेगोनिया म्हणून ओळखलं जातं. ऑक्सिजन प्लॅन आहे. ऑक्सिजन मध्ये राहू शकतं ते. अच्छा. तर बेगोनियाचे 4 एक प्रकार आपल्याकडे आहेत. हे हा, गोगन म्हणून ओळखली जाते याला. खूप वेगवेगळ्या प्रकारची. हा देवचाफा म्हणून ओळखला जातो. नर्सरी हे केलेला. काय म्हणाला? देवचाफा ओळखला जातो. आधी फुल अगदी स्मेलचं आहे बघा. हे फुलं अशा प्रकारे जातात. आणि सरांना सुगंध घ्यायला जातो. सुगंध अगदी उत्तम त्याचा आहे. मस्त आहे. देव म्हणजे देवभक्तीसाठी आपण जी अगरबत्ती राईट त्यापासून तयार केली जाते. मग इथे समजा लोक आली तर ते इकडून घेऊन जातात. घेऊ शकतात. घेऊन आपण विक्री करतोय. सोनचाफा म्हणून ओळखला जातो. सौंदर्य जात आहे. ते 12माही फुल येतं, म्हणजे आपण डेली 1-2 फुलं घेऊ शकतो. ओके ओके. हा मोगरा आहे. मोगऱ्याचं झाड आहे, कारण ते 6 महिन्यात एकदा फुल येतं. 2-3 महिने राहतं ते. अच्छा. त्यानंतर तिकडे जाई, रातराणीचे असे प्रकार आहेत आपल्याकडे. त्यानंतर कॉलेजचे प्रकार आपल्याकडे 2-3 आहेत तिथे. कॉलेजचे प्रकार आहेत 1, 2 आणि 3. 1, 2 आणि 3. आणि तो लाल मध्ये तिकडे 4 एक कलर आहे. तो एक कलर. हा तर अजूनच सुंदर आहे. त्यानंतर थोडे बदक वेलचे प्रकार आहे. हे बदक वेल मानली जाते. बदकासारखं तिला फुल येतं. अच्छा. लाल ते पेंटास ओळखलं जातं. ओके. तर मी आता जातोय माझ्या इलेक्ट्रिक सायकलने. मस्त सनसेट होतोय आणि आता जरा हा मोठा परिसर आहे, तर मग जरा राऊंड वगैरे मारून येऊया आणि ह्या सायकलची मजा घेऊया. आणि उद्या सकाळी दुसरी पण अजून एक इलेक्ट्रिक आहे, यांच्याकडे नवीन प्रोजेक्ट सुरू झाले, तो सुद्धा तुम्हाला दाखवतो. तर मग मजा आली भाई. ही तर सायकल तर खतरनाक आहे. आणि आता आपण अजून एक इथे यांचा नवीन प्रोजेक्ट आहे, त्या गाडीमध्ये आता सनसेटच्या वेळेला ते लोक पूर्ण आपल्याला प्रॉपर्टीची एक राऊंड देतात. तर मग आता मी तो मारायला जातोय. तर मग चला जातो, तुम्हाला डायरेक्ट गाडी दाखवतो. पितांबरी ॲग्रो टुरिझममध्ये तुम्हाला सेंड्रेला नावाची ही अशी मस्त रॉयल गाडी बघायला मिळेल इलेक्ट्रिक, ज्याचे तुम्ही राईड घेऊ शकता. तर मग आता आपले गेस्ट वगैरे सगळे इथे बसलेले आहेत आणि आता आम्ही पूर्ण या पितांबरी टुरिझम रिसॉर्टचा एक राऊंड मारणार आहोत आणि ती राईड सुरू करतोय. तर मग चला सुरू करूया. तुम्हाला दाखवतो कसं दिसतं. सेंड्रेला नाव आहे हिचं, या गाडीचं. तसंही तुम्ही बघू शकता. आणि आता सनसेटच्या वेळेला आम्ही ही राईड करतोय. ही इथे एक पितांबरीची फॅक्टरी सुद्धा आहे, जसं की तुम्ही बघू शकता. इथे काय असतं दादा? इथे आपण देवभक्त अगरबत्ती जे आपला ओके ब्रँड आहे. ओके. सर्व प्रकारच्या ज्या अगरबत्ती त्या इथे बनवतात. त्याचप्रमाणे आपलं दीपशक्ती जे तेल आहे दिव्याचे. अच्छा. त्याचं आपण प्रोडक्शन आपण. ओके नाईस. तर पूर्ण फॅक्टरी ही इथे आहे का दाबोलीची? नाईस. नंतर हे पूर्ण प्रॉपर्टी मध्ये आपण पाहू शकता खेळण्याचं मैदान आहे. हो ॲडव्हेंचर ऍक्टिव्हिटी उद्या सकाळी जाऊन करीन. आणि त्याचप्रमाणे आपण जे आपले सोनचाफा अगरबत्तीची आपण जी सुरुवात केली, तर त्याचं प्लांटेशन देखील आपल्या इथे आहे. प्रत्येक झाडावरती तुम्हाला फुलं बघायला मिळतात. या फुलांपासून त्याचा अर्क बनवला जातो, तशीच त्याची अगरबत्ती तयार केली जाते. ओके ओके नाईस. तर मग अभी तेरा भाई गाड़ी चलाएगा.
हे वाईड मध्ये आहे. हा एक सी आणि हा ब्रेक आहे ना. ठीक आहे. मस्त आहे. पॉवर जास्ती आहे. मला वाटलेलं जास्ती दाबलं. कुठे जायचं आपल्याला? फक्त लांबून जायचं. ओके. हो. ट्रॅफिक मध्ये चालवायची खूप सवय आहे, बट इथे विदाउट ट्रॅफिक ही गाडी चालवण्याची मजा खूप वेगळी आहे. ऐसा रॉयल गाडी चालवण्याचा फील येतोय आज. इथे थांबू ना. थँक्यू. तर मग आता वाजलेले आहेत 8:30 आणि आता आपण चाललोय स्टार गेझिंग करायला पितांबरी ॲग्रो टुरिझम रिसॉर्टमध्ये. इथे स्टार गेझिंग सुद्धा होते. तर मग त्यांच्याकडे एक मोठी टेलिस्कोप आहे आणि एक त्यांचा गाईड आलेला आहे